चषक चषक फेमस झाला माऊली चषक चषक फेमस झाला। शुक्रिया डी से काउंटडाउन ले रहा हूँ, मैच शुरू करना है। काउंटडाउन शुरू हो रहा है। तुम्ही टेस्ट क्रिकेट खेळताय की अंडरआर्म क्रिकेट? तुम्ही टेस्ट क्रिकेट खेळताय की अंडरआर्म क्रिकेट? एवढा वेळ गेला नाही पाहिजे। सामना शुरू करा। काउंटडाउन, बल्लेबाजों को मैदान के अंदर आना है, मैच शुरू करना है। 5 4 3 2 1 लेट्स प्ले। विश्वास अपने बॉलिंग वहां पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। बल्लेबाज की बात करते स्ट्राइकर इन पर करण गौतम करण ने पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया है। लाजवाब बल्लेबाजी इनकी रही है। दर्शक काफी संख्या में मौजूद, मेहमान भी बहुत सारे हैं। और बीच मैदान पर स्कोर की बात करें तो जय साई विराट, बल्लेबाज करण का खाता खुला। इस अब हमें गेंद को खेल दिया कोर्ट के बाहर। गौतम बैक टू द पेबल इन। जय साई विराट के उम्मीदों का पहला झटका। यज्ञेश्वर पाटील सभापतीचा आहे आम्हाला आधार। नगरसेवक सदानंद दादा साथ त्याची ती खंबीर। शुक्रिया डी से पहला ब्रेक थ्रू मिला है। बहुत ही खराब शॉट था। ऑन द राइज गेंद को खेलना चाहते थे हवा में। गेम कॉम्बॉक्स के सामने जो दर्शक है उनको बता, प्लीज रिक्वेस्ट है व्यासपीठाच्या समोर उभे राहू नका आणि कॉम्बॉक्स समोर उभे राहू नका। प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला। एकतर खाली बसा, नाहीतर खाली बसा, नाहीतर आता पेनल्टी लावली जाणार आहे तुम्हाला। अच्छा तो तरीके से गेंद कॉन्सर्ट पर खेल दिया। 1 रन मिलेगा। सिंगल के साथ स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। बल्लेबाज आए हैं अंकित नंबर 3 पर। करण ने अपना खाता खोला, 1 पर बल्लेबाजी कर रहे और विश्वास का ये बहुत महत्वपूर्ण ओवर। कबर की तरफ गेंद को खेल दिया था। सिंगल के साथ बल्लेबाज करण पहुंच के 2 पर। और जय साई विराट स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर। ऑन सेट पर 3 खिलाड़ी, ऑफ सेट पर 4 खिलाड़ी तैनात बल्लेबाज अंकित के लिए। और कलाई का अच्छा इस्तेमाल करते हुए बल्लेबाज स्ट्राइक रोटेट कर रहे हैं। एक दूसरे के ऊपर विश्वास है। विश्वास के सामने अभी तक गेंदों की बात करें तो 5 गेंदों का खेल हुआ है। आखिरी गेंद शेष है। 4 पर 1। फुल टॉस गेंद ड्राइव किया खूबसूरती के साथ। कड़क 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 कड़कड़ी चौकार। हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ। अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ। इथं आपलीच पावनी आपलाच जोर। उडू देतो षटकार जाऊ दे पोल, दादूचं एक शॉट वन्स मोर। उडू देतो षटकार जाऊ दे पोल, दादूचं एक शॉट वन्स मोर। या ठिकाणी विरार क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी दाखल होत आहेत। आदरणीय सन्माननीय अमित चौधरी खजिनदार आहेत, अर्थमंत्री आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। आदरस्तंभ आहेत प्रशांत राऊत, उपखजिनदार सिद्धेश राऊत, त्याचबरोबर या ठिकाणी मारुती पेडामकर अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष सुजित केसरी ज्यांना आपण नुकतंच पाहिलेलं आहे। सुजितजी केसरी साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। सचिव भावेश म्हात्रे, उपसचिव जितू क्षत्रिय त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे। आणि खजिनदार अमित चौधरी, सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सल्लागार आहेत किशन जोशी आणि सध्या हार्दिकला मी पाहतोय या असोसिएशनवरती सदस्य म्हणून काम करतायत। फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक वाटी स्ट्रॉंग आपला। इट्स अ नो बॉल and now score moves on 10 पर 1। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए। दर्शक काफी संख्या में मौजूद है। मारुति आपले स्वागत है, अध्यक्ष आहे। आता असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी दाखल होत आहेत। विरार क्रिकेट असोसिएशन सुजित केसरी, भावेश म्हात्रे आणि त्याचबरोबर जितीब क्षत्रिय, अमित जोशी हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी दाखल होत आहेत। सिद्धेश राऊत,
केक कटिंग केलं जाईल विरार क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आणि याच असोसिएशनमध्ये हार्दिकची देखील वर्णी लागलेली आहे. सर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, उपसचिव, खजिनदार, संग्राम बोनिया, राजेश जगताप, अमित वर्तक आणि आता पुन्हा एकदा केक कटिंग केले जात आहे. तर विरार क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा. सभापती यज्ञेश्वर अनंत पाटील आणि त्यांच्यासाठी हे गाणं. केक कटिंगचा कार्यक्रम कलाकारांचा जमाल. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल. थँक्यू विद्यमान नगरसेवक. आणि त्याचबरोबर आपण जीवदानीच्या मैदानावरती जो जबरदस्त थरार पाहिला त्या स्पर्धेचे शिल्पकार रोहनजी सावंत साहेबांचं शुभागमन या मंचावरती होते. सर आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. रोहनजी सावंत, काय स्पर्धा होती, काय स्पर्धा रंगली. जीवदानाच्या मैदानावरती क्रिकेटचा उत्सव आपण पाहिला आणि प्रेक्षकांसाठी परभणी. आणि आता विरार क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी दाखल झाले, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सभापती महोदय आणि उत्सवमूर्ती यज्ञेश्वर पाटील साहेबांना विनंती करेन आपण हा सन्मान या ठिकाणी करावा. मारुति सर्व पदाधिकारी आपका हम सम्मान करना चाह रहे हैं. माऊली क्रिकेट असोसिएशन, माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं, संयुक्त मित्र मंडळाच्या वतीनं सभापती यज्ञेश्वर पाटील यांच्या वतीनं आपला विशेष सन्मान. 2 ओव्हर 15 रन, तिसरा षटक हा पॉवर प्ले असेल. बहुजन विकास आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा यादगार होती, शानदार होती. या पर्वामधली, या मोसमामधली रोहनजी सावंत स्पर्धेचे शिल्पकार पंकजी ठाकूर साहेब आणि रोहनजी सावंत यांच्या संकल्पनेमधनं बहुजन विकास आघाडीच्या वतीनं स्पर्धेचं दिमागदार आयोजन, स्पर्धेचा सोहळा रंगला. जीवदानीच्या मैदानावरती मी रोहन सावंत साहेबांना विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारावा. स्पर्धेचे उद्घाटक, स्पर्धेचे शिल्पकार आज रोहनजी सावंत व्यासपीठावरती दाखल झालेले. तत्पूर्वी काही या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून साहेबांना शुभेच्छा दिल्या जातात. व्हाट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव, ब्युटिफुल शॉट. 4 रन. लोकही जमली बघाया सारी, मैदानी सामना रंगणार. Magnificent stroke, beautiful timing, and now scored 20. Excellent batting. Ankit looking very dangerous. Another beautiful shot, beautiful coming down towards this Chakaba region, and now score 21 for 1. या ठिकाणी वेगवेगळ्या सोसायटीमधून आपण बघू शकता. आता रमेश सोलकर, त्यानंतर भरत खांबे, तेजस्वी, ओजस्वी असलेली सर्व मंडळी या ठिकाणी दाखल होते आहे. आणि तेजस्वीच्या वतीनं केक देखील आणलाय का, केक कटिंग देखील होईल. सोलकर साहेब आमचे मंडळाचे मार्गदर्शक आहेत. भरत खांबे आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि LICचे अनेक पुरस्कार त्यांच्या शिरपेशामध्ये. मैदानावरती गोलंदाजी सुसाट, बॅटिंग बुंगाट, चौकार. स्पर्धा ही आहे एक नंबर, सारे खेळाडू दमदार. थँक्यू डीजे. वंदे आरोळकर, देवादादा यांचं देखील शुभागमन मंचावरती झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. रोहन सावंत, सदानंद पाटील, जयेश पाटील, दिग्गज मंडळी व्यासपीठावरती. आणि आता रोहनदादांचा सन्मान. 5 बॉल 26. विद्यमान नगरसेवक पण आहेत. आणि यावर्षी जीवदानीच्या मैदानावरती स्पर्धा रंगली, गाजली, वाजली. आयकॉन खेळूंचा जलवा बघितला. शेवटचा सामना डोळ्यात 7वा मासा होता. बहुजन विकास आघाडीच्या वतीनं शानदार आयोजन करण्यात आलं होतं. रोहनदादा या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय.
वक्रतुंड अपार्टमेंट फक्त एकच मिनिटं थांबा, मला माहिती आहे तुम्हालाही शुभेच्छा द्यायच्यात. पातेसाहेब, 27. मिस्टर साहेब. नाव स्कोर 27. रोहन सावंत यांचा विशेष सन्मान मंचावरती केला जातो आहे. काय स्पर्धा होती, बहुजन विकास आघाडीच्या वतीनं काय जबरदस्त आयोजन केलं गेलं आणि पंकजदादा ठाकूर, रोहनदादा यांच्या संकल्पनेमधनं ती स्पर्धा रंगली, ती स्पर्धा वाजली, ती स्पर्धा गाजली, ती स्पर्धा सुपरहिट झालेली आहे. तेव्हा दादा आता तुमचा सन्मान देखील केला जाईल आणि आता वक्रतुंड अपार्टमेंट देखील दाखल झालेले आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. पहिल्यांदा साहेबांना शुभेच्छा दिल्या जातील. वक्रतुंड अपार्टमेंटच्या वतीनं सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. वक्रतुंड अपार्टमेंट यांच्या वतीनं आता शुभेच्छा दिल्या जात आहेत. वक्रतुंड अपार्टमेंट मधील आपण पाहिलं तर सर्व रहिवासी, स्वतः प्रशांत जाधवडे सर, वक्रतुंड अपार्टमेंटचे सर्व हे आपले पदाधिकारी आहेत आणि संयुक्त मित्रमंडळामध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून सर्व काम पार पडतायत. आज संपूर्णच्या वतीनं साहेबांचा जो सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. माणसाच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात, काही चांगले, काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणारे, तर काही कायमचे मनात घर करणारे. मनात घर करणारी जी अनेक माणसे जगताना लाभली त्यातले एक तुम्ही साहेब. आपणास वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यात शुभेच्छा आहेत. सभापतीपद असताना साहेबांनी केलेली कामं, सभापतीपद नसताना साहेबांनी केलेली कामं हे प्रत्येकाला आठवणीमध्ये आहेत आणि पंचकृषीमध्ये आज या नावाची सातत्यानं चर्चा राहिल्यात. सभापती यज्ञेश्वरजी पाटील साहेब पुढील सध्या आपण पाहू शकता स्नेहभोजनाचा आनंद सर्व मंडळी घेत आहेत. त्याचबरोबर शुभेच्छांसाठी या ठिकाणी मोठी रांग लागली, तिथे आपल्या डिबेनच्या स्क्रीनवरती आहे धनंजय आणि प्रवीण ही जे रामलक्ष्मणची जोडी दाखल झालेली आहे. श्याम, आपलं देखील स्वागत आहे. टीव्ही एम्पायर वंदे अर्थात देवादादा यांचा सन्मान देखील केला जातोय. स्नेहभोजनाचा आनंद आपण घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूला साहेबांना शुभेच्छा देण्याकरता देखील बरीचशी मंडळी या ठिकाणी दाखल झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. डीबीएन वरती सध्या ही चित्र पाहू शकता. डिसिजन पेंडिंग आहे त्यामुळे खेळ पण थांबलाय. शनेश्वर संकुल डीबीएनचा कॅमेरा व्यासपीठावरती सध्या एक कॅमेरा आपण पाहू शकता, जिथे स्नेहभोजनाचा आनंद घेत असताना सर्व शुभचिंतक. तर आणखी तिसरा अँगल आहे जिथे प्रतीक्षा करत असताना सर्व मंडळी जे साहेबांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेली आहे. व्यासपीठावर देखील दाखवलं जाते काय घडतंय. रनआउटची संधी, फलंदाज बाद. चला पुढची सोसायटी लगेच या, कारण आता मला वाटतं मला वाटतं जाईल मग मैदानापर्यंत. या लवकर या. रोहनजी सावंत, सदानंद पाटील, जयेश पाटील सध्या व्यासपीठावरती आहेत. स्वामी समर्थ सेवा शनी मंदिर, तुमचे मनापासून धन्यवाद. व्यासपीठावरती आपण साहेबांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित आहात. शुभेच्छांचा वर्षा व्हॉट्सअपवरती होतोय, फोनच्या माध्यमातून होतोय, मोबाईलवरून होतोय, FB वरती आपल्याला शुभेच्छांचा वर्षा होतोय साहेबांवरती आणि या भव्य मंचावरती देखील. माहुली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2026 चार घेतो का खेळ उभा आहे. धावसंख्या झाले 31 धावा दाबलकावरती 31. एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आहे, सातत्याने आपण पाहू शकता. अजून एक मोठी रांग बघायला मिळते मागे. कॅमेरामॅन त्या ठिकाणी निश्चितच लक्ष ठेवून आहेत आणि दुसऱ्या बाजूला हा मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. मारुती
आणखीन एक सोसायटी दाखल झालेली आहे, सुशीला कॉम्प्लेक्स हाऊसिंग सोसायटी, आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार आज दमदार व्यक्तिमत्व, कार्यसम्राट, सभापती, माजी सभापती आदरणीय यज्ञेश्वर पाटील साहेबांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी दाखल झालेत. फक्त सर्वांना विनंती आहे, आपण शुभेच्छा दिल्यानंतर या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू आहे, त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाहीये. प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. और खाने की सुगंध यहाँ तक आ रही है. सर्व आलेल्या शुभचिंतकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पाटील परिवाराच्या वतीनं, माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं, संयुक्त मित्र मंडळाच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. 35 रनांचं आव्हान असेल LNCC या संघाला. आगरी कॉमेंटेटर मनीष घरत मनवलपड्याचे दाखल झालेले आहेत. श्याम पण आमच्याबरोबर आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे. शकुंतला कोऑपरेटिव्ह सोसायटी 5 पायरी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. 5 पायरीवरून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. पाटील परिवाराच्या वतीनं, माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं, संयुक्त मित्रमंडळाच्या वतीनं आपले मनापासून धन्यवाद. आणि आता कौशिक जाधव, क्या बात है. सध्या व्हायरल असलेला हा चेहरा आहे. कलाकार आहेत, पण मी आता सांगणार नाही ते का आलेत, कशासाठी आलेत, कशा पद्धतीने आलेले आहेत. आणि आता कॅमेरामॅन व्यासपीठावरती कॅमेरा फोकस करा. DBN वरती आपण एक पाहणार आहोत अद्भुत दृश्य. कौशिक जाधव, आणि आता ते काय घेऊन आले ते देखील पाहूया. त्यांच्या बोटामधले जादू, कलाकारी, साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्याने या ठिकाणी चितारलेलं हे चित्र आता बघूया काय आहे ते. आपल्या कॅमेऱ्यामध्ये टाळ्यांचा गजर करा कौशिक जाधवसाठी. गणपती बाप्पा आहे आणि त्यामध्ये यज्ञेश्वर पाटील साहेबांना दिलेल्या शुभेच्छा आहेत वाढदिवसाच्या निमित्तानं. सध्या कौशिक जाधव हे नाव आहे ना, इन्स्टावरती व्हायरल आहे, FB वरती व्हायरल आहे, ABP माझावरती देखील त्यांच्या या कामाची दखल करण्यात आलेली आहे. थँक्यू कौशिक. आणि त्यानंतर स्पर्धेचे आयोजक आहेत माऊली क्रिकेट संघ. हार्दिक, आपल्या टीमला पण बोलवा, साहेब पण या ठिकाणी असतील. स्पर्धेचे आयोजक हार्दिक बरोबर उभं राहायचंय. माऊली क्रिकेट संघ तुमच्यासाठी एक विशेष गिफ्ट आहे. तुमच्या कामाचं कौतुक, टाळ्यांचा गजर कौशिक जाधव यांच्यासाठी करा. ABP माझाने दखल घेतली यांच्या कामाची, त्यांच्या कलाकारीची. कौशिक जाधव, थँक्यू सो मच. माऊली क्रिकेट संघानं आयोजन केलं आणि त्याची दखल या ठिकाणी आता प्रत्येक जण घेतोय. आठवणीतलं चित्र असणार आहे. सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कौशिक जाधव कलाकार आहेत. आज त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य. आणि सूर्यकुमार यादव यांचं स्केच ज्याने काढलं होतं ते कौशिक जाधव. आणि जाधव काय सर, कौशिकजी खूप जबरदस्त कामगिरी करतात. ABP माझावरती देखील त्यांनी काढलेल्या स्केचची या ठिकाणी चर्चा झाली. अनेक वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून कौशिक जाधव आज तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट घेऊन आलेले आहेत. त्यांचे स्केच, त्यांची चर्चा होते. कौशिक, थँक्यू सो मच. आणि आता माऊली क्रिकेट संघासाठी गिफ्ट आहे, बघूया आपण. माऊली क्रिकेट क्लब, गणपती बाप्पा आणि त्यामध्ये काढलेले हे चित्र अर्थात स्केच. निशांत स्वागत आहे. श्री माऊली आणि PCC संघाचा कॅप्टन आपण या टॉस साठी. PCC संघाचा कॅप्टन आणि श्री माऊली संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. पेडिगेन आउट. केक कटिंग थांबणार नाहीये, कारण सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांचं वरचं जे प्रेम आहे ते कमी होणार नाहीये. सातत्यानं या ठिकाणी केक कटिंग केलं जातं. DJ मास्तर, आणखीन एक सुंदर गाणं घेऊन या. तुमची यो 1000 साल,
साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देऊ. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, यशकिनी आणि सर्व सहकारी, बार दिल ये यशकिनी आणि सर्व गाए, सहकारी. तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे किशोरजी किणी यांचे सुपुत्र यश किणी आहेत आणि ते आता वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांना शुभेच्छा देत आहेत. केक कटिंग आपल्याला बघायला मिळत आहे. तिथेच पुष्पगुच्छ आणि केक. काही मंडळी अजूनही प्रतीक्षेमध्ये आहे. यश थँक्यू सो मच. किशोर कणी लिजवेन खेळाडू आहेत, त्यांचे सुपुत्र आहेत यश कणी. जयेश पाटील त्यांचे सर्व सहकारी. आज युवा नेतृत्व आहे जयेश पाटील बहुजन विकास आघाडी आणि साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण होवत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा. सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जयेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. पाच, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5. 1 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 5 रन. आणखी एक सोसायटी या ठिकाणी दाखल होते. चला लवकर या. अजून काही जण प्रतीक्षित आहेत. काही जण स्नेहभोजनाचा आनंद घेत आहेत. काही जण क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. पुढच्या सामन्याचा टॉस देखील केला जाणार आहे. त्यामुळे पीसीसी संघाचा कॅप्टन रेडी आहे. व्हाट अ शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, बुलेट शॉट, गेन बॉल के बाद 4 रन. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा झालाय बोलबाला. दाटईचा संघ हा नावारूपाला आला. माऊली चषक, चषक फेमस झाला. माऊली चषक, चषक फेमस झाला. थँक्यू डीजे. आणखी एक सोसायटी या ठिकाणी दाखल झालेली आहे. फिलहाल अगर देखें तो बहुत अच्छा मैच ईट के जवाब पत्थर से देते हुए खिलाड़ी माउल क्रिकेट टीम. श्री माऊली पीसीसी टॉस. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे दोन्ही टीम, कारण इथे आता व्यासपीठावरती प्रचंड गर्दी झालेली आहे. एका बाजूला मॅच सुरू आहे, दुसऱ्या बाजूला स्नेहभोजनाचा आनंद घ्या. तिसऱ्या बाजूला एक मोठी रांग मी बघतोय साहेबांना शुभेच्छा देण्याकरता. कौशिक जाधव यांनी काढलेलं स्केच, सूर्याचं कॅच होतं, अप्रतिम दर्जेदार. आणि आता माऊली क्रिकेट संघ एबीपी माझ्याने दखल घेतली त्यांच्या कामाची. सध्या आपल्या समर्जन कक्षामध्ये ते आहेत. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर और शानदार खेल. बैकफुट पर जाके गेंद को खेल दिया कमर की तरफ. कमर पर कोई खिलाड़ी नहीं, बॉलर आए विवेक गेंद को फील्ड करने के लिए. पीसीसी आणि श्री माऊली टॉस त्या ठिकाणी केला जातो आहे. अत्यंत महत्वाचं म्हणजे आता समर्जन कक्षामध्ये कौशिक जाधव उपस्थित आहे आणि आवर्जून अभिमानानं एक माझ्यासाठी प्राऊड मोमेंट असेल. साई माऊली संघानं टॉस जिंकलेला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सूर्यकुमार यादव, श्रेयश अय्यर, शिवम दुबे, आयुष म्हात्रे यांना दिलेले स्केच आणि त्याचं झालेलं कौतुक. त्यानंतर यावर्षी वसई कलाभूषण पुरस्कार हा त्यांना मिळाला. 2 वर्ल्ड रेकॉर्ड ही त्यांनी केलेले आहेत. एक भारत वर्ल्ड रेकॉर्ड आणि त्यानंतर ओमची बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. त्यामुळे प्राऊड मोमेंट असेल आपल्या पालघर जिल्ह्यासाठी. कौशिक जाधव प्रत्येकाला आनंद देण्याचं काम करतात आणि त्यांचंही कौतुक मग सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल,
किंवा सामाजिक बांधिलकीमधून काम करणारी मंडळ आहेत आज ते देखील त्यांची दखल घेत आहेत. कौशिक जाधव आमच्या बरोबर आहेत व्यासपीठावरती समोर. दुसऱ्या बाजूला साहेबांचा वाढदिवस अभूतपूर्व आहे. यज्ञेश्वर अनंत पाटील सभापती, 3दा सभापती म्हणून त्यांनी चोख कामगिरी पार पडली प्रामाणिकपणे. और मैदान के अंदर अगर देखें तो बहुत बड़ा मुकाबला बीच मैदान पर है, उसमें कोई संदेह नहीं है. शानदार खेल. स्कोर है 15 रन. 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. पंधरा स्कोरबोर्ड पर आहे. त्याचबरोबर लक्ष्मण पाटील हे दोघं खूप चांगले मित्र पण आहेत. गंगाई अपार्टमेंट हरेश्वर पाटील. प्रचंड गर्दी आता झाली आणि निश्चितच प्रत्येक आलेला पाहुणा, प्रत्येक आलेला मान्यवर, प्रत्येक आलेला शुभचिंतक साहेबांना शुभेच्छा देतात. विनायक मोरे, हरेश्वर पाटील, लक्ष्मण पाटील सर्वांचे मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर गंगाईचे सर्व पदाधिकारी. राउंड विकेट गेंदबाजी, बैक पर जाकर गेंद को खेल दिया. इस बार कबर की तरफ एक खिलाड़ी पॉइंट क्षेत्र में जाना पड़ा. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या फिलहाल 19 ऑन द बोर्ड. प्रचंड गर्दी झालेली आहे. स्नेहभोजनाचा आनंद घेण्याकरता साहेबांना शुभेच्छा देण्याकरता प्रचंड मोठी रांग आपल्याला बघायला मिळते. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. ऑन साइड पर 3 खिलाड़ी, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी है. दायरे के अंदर ऑफ साइड पर 2 खिलाड़ी. टैप किया, सुंदर स्ट्रोक है. पीछे बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है. डायरेक्ट हिट करने की कोशिश. हल्का सा अपील बॉलर कर रहे हैं और जिन्होंने थ्रो किया वो तो कह रहे कि भाई थ्रो नहीं लगा है. गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग. सभापति चषक 2026. स्कोर है 20. 4 गेंदों का खेल हुआ है. 15 रनों की जरूरत है मुकाबला में जीतने के लिए. राउंड विकेट गेंदबाजी. गेंद को ड्राइव किया खूबसूरती के साथ और थोड़ा सा खराब थ्रो था. लॉन्गर पर फील्डिंग जब की गई तो क्लीन फील्डिंग नहीं थी. 14 रनों की जरूरत है. 7 गेंदों का खेल है. दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर. एक बड़ा स्ट्रोक चाहिए. सामने कांच का बंगला हो, मैं पत्थर कैसे मारूं. सामने कांच का बंगला हो, मैं पत्थर कैसे मारूं. सामने यश हो, मैं चौका कैसे मारूं. ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी. 7 गेंद में 14 चाहिए तो आपको एक बड़ा स्ट्रोक खेलना होगा, तब जाकर मैच में मजा आएगा. व्यासपीठावरती सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. सध्या 2 विंडोमध्ये आपण क्रिकेटचा खेळ पाहतोय, अर्थात डीबीएन लाईव्ह वरती डबल विंडोमध्ये. 7 गेंदे 14 रनों की जरूरत है. बल्लेबाज स्ट्राइक रेंज पर तैयार है. सुंदर स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग. क्या शॉट है. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडकडी चौकार. स्पर्धा ही आहे एक नंबर. सारे खेळाडू दमदार. राजाराम पाटलाचा शुक्रिया डीजे. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. व्यासपीठावरती सभापती महोदय शुभेच्छांचा वर्षाव झालाय, तो स्वीकार करत असताना दुसऱ्या बाजूला सामना रंगात आलाय. रोमरचा सामना मैदानावरती. 6 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. कांटे की टक्कर मैदान के अंदर. 2 बड़ी टीमें हैं, जय साई विरार और एलएनसीसी.
कड़क मुकाबला, जीतने के लिए 10 रनों की जरूरत, 6 गेंदों का खेलना बाकी। दर्शक काफी संख्या में मौजूद है। गेंदबाजी में परिवर्तन, हिमांशु अपने बोरिंग मां पर तैयार है। बल्लेबाज की बात करें बाला, फ्रंट पर खेल दिया, जबरदस्त फील्डिंग, थ्रो अच्छा, बल्लेबाज आउट। सफलता मिली है, रनआउट का विकेट। कहानी में ट्विस्ट और सभापति चषक 2026 पिक्चर है सुपरहिट। मला लाभला गाठईचा संघ हा नवा रूपाला आला, माऊली चषक चषक फेमस झाला, माऊली चषक चषक फेमस झाला। व्हॉट अ मॅच! व्यासपीठावरती प्रचंड गर्दी झाली। साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता दुसऱ्या बाजूला सामना रोमहर्षक, उत्कंठावर्धक। 5 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत, 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। व्हाट अ मैच! राजन स्ट्राइक, गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन हुआ है। हिमांशु आए हैं, पहली गेंद पर रनआउट का विकेट इनको मिला है। आने वाली 5 गेंदे सोने की कीमत होगी। इस ओवर की अगली गेंद टप्पा खाते, थोड़ा सा अपर गेंद अंदर की तरफ आई, बहुत बढ़िया तरीके से गेंद को स्टीयर किया गया थर्ड मैन की तरफ। 1 रन का इजाफा, 4 गेंदे और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। क्या कमाल का मुकाबला! हे मैदानाचा मैदान कुठे राहिले? हे मैदान बनलेले रणभूमी, आणि जर ही रणभूमी असेल तर मैदानातला प्रत्येक खेळाडू योद्धा आहे। मैदानात झडू काय आणलाय खेळाडूने, युद्धाचा आव चांगलाच रंगलाय। दुसरा डाव, या सामन्यात कोण कोरणार आपलं नाव? सामना पाहण्याकरता उभा टाकला अख्खा गाव। कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव? काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय। शेवटचे चेंडू शिल्लक असतील या सामन्यामधले 3, आवश्यकता असेल 8 धावांची। उत्कंठाशी गेले पोचले, प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढले। हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळेल का? एक चौकार सामन्याचं चित्र बदलेल, सामन्याचं चित्र बदलणार का? हा प्रश्न आहे। कोण जिंकणार हा सामना? जयसाई विरार की एलएनसीसी? प्रश्न पडलेला आहे। मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित, शुभचिंतक व्यासपीठावरती साहेबांना शुभेच्छा देत असताना 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता। सामना रंगतदार आहे। रोमहर्षक, जबरदस्त थरार अंडरआर्म क्रिकेटचा हिमांशु, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। नो बॉल का इशारा, पिक्चर सुपर हिट है और एक जबरदस्त स्ट्रोक, बुंगाट 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 चौकार। डीजे 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। काय शॉट खेळलाय, मैग्निफिसेंट स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक था बल्लेबाज का। गेंद को खेल दिया तो माइडिश लॉन्ग ऑन बॉडी की तरफ। राज कमाल कर रहे आज, इनके ऊपर है टीम के लिए बिल्कुल नाच। सुपर बैटिंग, नाउ रिमेनिंग 3 डिलीवरीज, आई नीड 3 रन टू विन दिस मैच। अब मजा आएगा। एक अच्छी गेंद डालनी है गेंदबाज को, एक चांगला चेंडू, सुपरवत चेंडू टाकायचा आहे। विरार क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसऱ्या बाजूला सामना रोमहर्षक, पैसा वसूल, 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता। ही फायनलच्या सामन्याचा ट्रेलर मैदानावरती पाहायला मिळतोय। 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। काय सामना रंगलाय, साहेबांना शुभेच्छा देत आहे। पण मैदानातला सामना रंगला, टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाही। टाळ्यांवरती टॅक्स नाहीये, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ जाऊ द्या। कडक मैच, पैसा वसूल मैच, नाखून चबाने वाला मुकाबला बीच मैदान पर। 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता। एकेरी दुहेरी धावा चौकार ठोकून मैदानावरती आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात बॅट्समन, तर विकेट घेण्याचा प्रयत्न करतील गोलंदाज। क्षेत्ररक्षकही महत्वाचे आहेत। प्रेक्षकांना सामना प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढते। समोरचे प्रेक्षक जे आहेत त्यांना विनंती, आपण डाव्या बाजूला या। समोरचे प्रेक्षक, व्यासपीठाच्या समोरचे प्रेक्षक, 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता। महत्वाचा सामना उत्कंठाशी गेला, धडधड वाढले। चांगला चेंडू ड्राईव्ह केला, एकच धाव मिळेल। 1 चेंडू 1, सामना 1 नंबरचा आहे। तुम्हाला आवडला असेल तर मनामधला टाळ्या ठोका, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। क्या बात है, 1 चेंडू 1 धावाची आवश्यकता। सभापती महोदय व्यासपीठावरती आहेत, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। तर मैदानावरती 2 संघामध्ये जयसाई विरार एलएनसीसी सामना रंगलाय। शेवटचा चेंडू शिल्लक आहे। अत्यंत महत्वाचा सामना,
एक चेंडू एका धाब्याची आवश्यकता. एक नंबरचा मॅच, एक नंबरचं आयोजन. सभापती चषक 2026. समोरचा प्रेक्षक बाजूला व्हा, समोरचा प्रेक्षक बाजूला व्हा. मागे टपला यष्टीरक्षक पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्या तुझा डाव ते तुला कधी देणार नाही भाव. या सारांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. असे वाटतं की मैदानावरती टेस्ट क्रिकेट सुरू झालंय की काय. काय सामना रंगलाय. भावानो टाळ्यांचा गजर करायला कंजूसपणा करू नका. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर. मात्र हृदयाची धडधड वाढले. गडबड करू नका. धडधड वाढले, धडपड सुरू झाले. गडबड होणार का. एका चेंडूमध्ये एका धाब्यांची आवश्यकता. श्वास रोखून सामना संपला. क्या बात है. रोमहर्षक उत्कंठवर्धक सामना. परंतु थांबा 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 थांबा, जाऊ नका जाऊ नका जाऊ नका, थांबा. ऑन फील्ड अंपायर टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेत. बघूया काय घडलंय, काय घडलंय, काय बिघडलंय. स्टेप घेतले का, स्टेप घेतले का, चूक झाले का. सामना संपलेला नाहीये. संकटाच्या काळात स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. टीव्ही अंपायर अग्निपरीक्षा, टीव्ही अंपायरला अग्निपरीक्षा आहे. काय घडणार, काय बिघडणार, स्वर्गाचं दार कुणाला उघडणार. टिक 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 टिक. हृदयाची धडधड वाढले. मैदानात सुरू झाली धडपड. हृदयाची वाढली धडधड. पण बॅट्समनने केले का गडबड ते देखील पाहिलं जाईल. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. सर्वांच्या नजरा DBN लाईव्हचा जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओच्या दिशेने आहेत. निर्णय पंचांचा येणार आहे. जय साई विरार LNCC. बघूया काय घडतंय मैदानावरती. निर्णय या ठिकाणी येतोय येतोय येतोय. थांबा बाजूला बा, पंच आलेले आहेत, घड्याळाकडे बघतायत आणि चौकार. सामना संपलाय, सामना संपलाय. जल्लोष सुरू झालाय. विजयाचा गुलाल उधळला गेलेला आहे. काय रोमहर्षक सामना समाप्त झालाय. सुकली सोन्याची रे सुकली सोन्याची अशी बाराणा वंदाची 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 सुकली सोन्याची. हार्दिक हार्दिक काय सामना संपला. उत्कंठावर्धक सामना. जे प्रेक्षक आले त्यांच्यासाठी पैसा वसूल, जे स्नेहभोजनाचा आनंद घेतायत ना त्यांनी मिस केलं असेल, त्यांना काय कळलं नसेल काय झालंय. परंतु हा मैदानातला जो रणसंग्राम त्याचा आनंद तुम्ही घेतला. दुसऱ्या बाजूला सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांना शुभेच्छा.